आता ह्या पाक गुळामध्ये आपल्याला बारीक गॅस केला आहे. इतके सुंदर आवळे मला दिसले हे आणि खूप छान. आणि एक साईजचे दिसले, काही काही छोटे तर म्हटले काही याला लहान लहान मुलं येतात, कधी गोड दिसलं काही मागतात, मग त्यांच्यासाठी मी छोटे आणले. तर इतके सुंदर आहे बघा नाही, आणि इतके चमकत होते ज्यावेळेस मी आणले त्यावेळेस. हे बघा एकदम भारी. मी आता हे धुतले आणि कपड्याने त्याला स्वच्छ कोरडे केले. आता हे मला वाफवायचे आहे, मग वाफवल्यानंतर तुम्हाला मी दाखवते. तर हे साधारण 1 किलो आवळे आहे. 1 किलो काटा करून आणलेले. इकडे तुम्ही बघत असाल गुळ आहे, आपल्याला लागेल अजून, तसं मम्मी मला सांगेल. ही आपली वेलची पूड आहे ना, वेलची पूड आणि सुंठ पूड आहे ती. तर जास्त साहित्य वगैरे काही लागत नाही, करायला सोपं, खायला सुंदर, शरीराला पौष्टिक. तर ही साईज मम्मीने घेतलेली आहे. मम्मी असे छोटे वगैरे मोठे घेऊ शकता? छोटे घेऊ शकता, छोटे असते जास्त आले असते, पण मग मी ही साईज घेतली. मी थोडेसेच आणले मोठे 7-8, बाकी सगळी मिडियम साईज आहे. ही साईज आहे सगळी. खूप सुंदर आहे. तर चला आता मी वापरते. बघा मी आता आपलं भांडे ठेवलेलं आहे. या भांड्यामध्ये आपल्याला आता हे टाकायचे आणि 15 मिनिटं ठेवायचे आपल्याला. हे वाफवण्यासाठी 15 मिनिटं ठेवायचे. एक बघा किती मोठा आहे, खूप छान होता तो, म्हणून आणला मी. याचा ज्यूस वगैरे पण करून पितात. हे 1 किलो आपल्या या भांड्यामध्ये बरोबर मावले. आता मी झाकण ठेवते. किती मिनिटं? आणि 15 मिनिटं तरी ठेवायचं, याला मोजून 15 मिनिटं ठेवायचे. A few moments later. चला आपण आता चेक करूया. आपले 10 ते 12 मिनिटं झालेले आहेत. तर बघा सुंदर शिजलेले आहेत. तर याचे बघा आपल्याला असे फोडी सुद्धा दिसलेले आहेत त्याच्या. हे बघा आपल्याला अजून एक गुळाच्या पाकामध्ये शिजवायची, त्याच्यामुळे जास्त आपल्याला शिजवायचे नाहीये. तर आता मी हे उतरून घेते खाली. ते आपण खाली उतरवून घेऊ. तर आपलं हे आवळे आहे, तर आपले सगळे फोगणे असे करून घ्यायचे, जेणेकरून आपला पाक त्यात जाईल. हे बघा हे सगळे असे मी करून घेते. गरम आहे अजून, छान मस्त शिजल्या गेलेले आहे. मी गुळ किसून घेतलेला होता. आता हा गुळ जवळजवळ 600 ते 700 ग्रॅम गुळ आहे हा 1 किलो आवळ्यासाठी. खूप सुंदर आहे हा. आता मी गॅस पेटवते. हो गॅस पेटवते. तर आपण तुम्ही बघितलं मी फोगणे सगळ्याचे असं टोचून घेतलं, कारण जेणेकरून गॅसवर ठेवते. आता याच्यात आपल्याला आवळे पण टाकायचे. यात थोडीशी आपल्याला आवळा पावडर हे टाकायचंय, काय म्हणता, सुंठ आणि वेलदोड्याची पूड टाकायची. आता ह्या पाक गुळामध्ये आपल्याला बारीक गॅस केला आहे. आपण जो गुळ टाकलाय कढाईमध्ये त्यात आपल्याला आता हे आवळे टाकायचे. तुम्हाला वाटत असेल कदाचित का मम्मीने पाक होऊ दिला नाही, पण आपल्याला लगेच पाक नाही होऊ द्यायचा आपल्याला, कारण हा पाक त्यात गेला पाहिजे, त्याच्यामुळे गुळ टाकायचा आहे आपल्याला. आपल्याला मस्तपैकी हलवून घ्यायचंय गुळ. पूर्ण चाचणी होऊ द्यायची त्याची, आणि बारीकच गॅस ठेवायचा. जोरात गॅस केला तर खाली जळून जाईल गुळ. खूप छान होईल थोडा टाइम. तुम्ही बघा पूर्ण वितळल्यानंतर खूप सुंदर लागेल. आणि गार झाल्यानंतर मग काचेच्या बरणीत भरायचं. सारखं हलवतच राहायचं, कारण त्या ज्या गिठोळ्या असतात त्या पण पातळ होतात. शक्यतो गिठोळ्या नाही, चाकूने बारीक किसला आहे निशाने. तरी मम्मीने मोठी कढई घेतली हलवायला, मग सोपं पावतं ना ते. याचा कलर एकदम चॉकलेटी होईल थोड्या टायमाने गार झाल्यावर. बघा पूर्ण वितळल्यावर आपला गुळ वितळतोय, त्यात मला थोडीशी आता सुंठ आणि आपली वेलदोड्याची पावडर टाकायची. त्याच्याने सेंट फार छान येतो, आणि उपवासाला हे चालतं. उपवासाला पण आपण खाऊ शकतोय, याने सेंट छान येतो आणि खायला चव पण लागते त्याची. आता तुम्हाला गुळ हा पिवळसर दिसत असेल थोड्याने, तोच असा पूर्ण चॉकलेटी दिसेल. इतकं छान. फेगडे ताई हो ना, त्यांनी केलेलं होतं. मी त्यांनी 10 किलो आवळे मार्केटमधून आणून दिले होते, त्यावेळेस 60 रुपये किलो होते. आणि त्यांची मला फार आता आठवण आली. त्यांनी ज्यावेळेस मला त्यांनी सांगितलं, करे का मला तू आवळे सुंदर दिसतील तर घेऊन ये.
आणि मी ते आणले होते आणि आवळे बघून मला त्यांची आज आठवण आली की आज मग आपल्यामध्ये नाहीये. आणि त्यांची आठवण येते मला. त्यांना आता उद्या 1 महिना होईल त्यांना जाऊन. 11 तारखेला त्यांचं असं झालेलं होतं. ते खूप मला म्हणायचे, रेखा माझ्याकडनं लोणचं घेऊन जा, तू खूप छान आवळे आणले आणि खूप सुंदर आणले. बघा आपण एक उकळी घेतली गुळाच्या पाकाची, तर पूर्ण आपले असे भिजलेले येते. नंतर स्लो गॅस करायचा आणि नंतर स्लो गॅसवर ते जवळजवळ अर्धा पाऊण तास ठेवायचे. त्यात तो पाक पूर्ण आवळ्यामध्ये जातो आणि नंतर खूप छान वाटतात ते. पूर्ण आता जोरात फ्लेम गॅस केल्यामुळं ते पूर्ण गेलेले त्यात. साधारण आपल्याला 1 तास तरी आपल्याला हे होऊ द्यायचे. जोपर्यंत कलर चेंज होत नाही तोपर्यंत त्याचा पाक आपला कमी होत नाही. साधारण आपल्याला ना बघा याचा तुम्हाला पाकचा जो कलर आहे ना तो चेंज दिसत असेल. बघा पूर्ण चेंज झालाय बघा. तर आता पूर्ण पातळ पाक पण झालेला आहे. याच्या काय काय पाकळ्या पण दिसत असेल तुम्हाला निघालेल्या. आता आपल्याला 1 तास ठेवायचं तुम्हाला सांगितलं मी तसं. त्याला छान होऊ देऊ. आपल्या आता मस्तपैकी पाकामध्ये शिजून झालेले आहे आपले आवळे. आणि एक बघा मी काढलं त्यातलं, तरी बघा किती सुंदर झालं. गरम आहे, नाही तर मी तुम्हाला हातावर घेऊन दाखवलं असतं. तर मम्मी दाखवते तुम्हाला चेक करून. खूप गरम आहे ते. ही बी बघा कशी त्याची आपाप निघली. एकदम भारी. तर हे बघा शिजलेलं आहे. हे बघा एकदम असं फुड झाले ना त्याच्या. असे मस्तपैकी शिजलेले आहे ते. मम्मी टेस्ट घेतली का काही गोळ वगैरे किंवा एकदम भारी आहे. गुळ वगैरे पण एकदम याच्यामध्ये. ते गरम आहे ना म्हणून मम्मी हात लावत नाही. एकदम जळून घेतलं खालचं सगळं पडायचं नुसतं ते पाक. तर आपला आता असा मस्तपैकी मुरब्बा झालेला आहे. आता गार झाला का मी ते बरणीमध्ये भरेल. कोणी साखर पण टाकतं त्यात, कोणी गुळ पण टाकतं. पण आमच्याकडे आरकेवरती गुळ खूप सुंदर मिळतो. पुरणपोळी पण आम्ही त्याच गुळाने बनवतो. आणि काही असं वेगवेगळे प्रकार करायचे असले तर मोकळा गुळ येतो, तो किलो प्रमाणे येतो, 70 रुपये किलो प्रमाणे. मी तोच गुळ वापरते. भेलीचा गुळ वापरत नाही, कारण त्यातनं असं बारीक राळ राहते, तो किसल्या जात नाही व्यवस्थित. हा मऊ असतो आणि लुसलुशीत असतो, त्याच्यामुळे याचा पाक पण लवकर तयार होतो. तर तुम्हाला वाटलं तर गुळ टाका, तुम्हाला वाटलं तर साखर टाका. आणि या आवळ्याचे कोणी आवळा कांडी पण करू शकतं, कारण आता एवढं ऊन नाहीये. ज्यावेळेस उन्हाळीच ते आवळा कांडी ज्यावेळेस मी करेल त्यावेळेस पण मी दाखवेल. कारण ज्यावेळेस मी प्रवास करते त्यावेळेस मी घरीच बनवते आणि घरी बनवतात ती वाळवते चांगली. आणि वाळवल्यानंतर मग वरतून त्याला साखर भुगळाय अशी पिठी साखर लावायची, त्याने एकदम सुंदर लागते ती. त्याच्यात पाकात भिजवत टाकायची नाही. ज्यावेळेस मी बनवेल त्यावेळेस तुम्हाला दाखवून देईल. तर अशा प्रकारे मी हा मुरब्बा केलाय. उद्यापासून परत मी दिवाळीचे जे फराळ आहे त्याची सुरुवात तुम्हाला दाखवणार आहे. 2 ते आयटम झाले आपले. चकली झाली, अनारसे झाले. आता उद्या मी जे रेसिपी दाखवणार ते उद्या मी तुम्हाला सांगेल. तर तुम्ही बघत असाल तर सगळे आपले कॉमन शंकरपाळे असो सगळे आपापले जे आहे वेगवेगळ्या पद्धतीने मी ठराविक पद्धती करतच असतात जे आहे ते. पण मम्मी काहीतरी वेगळं थोडंसं दाखवते आणि सोपं, एकदम सोपं. तर तुम्ही बघितलं मम्मीने चकली दाखवली, ती एकदम नाही का पटकन कमी वेळामध्ये होणारी. कमी वेळामध्ये. मग तसे अनारसे दाखवले, पटकन भिजवले 4-5 तास किंवा रात्रभर अशी पण दाखवली. मग असंच मम्मी जसे डाळीचे पिठाचे लाडू म्हणा ते पटकन कसे होईल किंवा काय असं साधी सोपी रेसिपी दाखवत असते. आणि तुम्हाला वाटत असेल आम्ही टेस्टला ते आणलं नाही किंवा काय, तर अजून ते गरम आहे ना, फार गरम येते. तर मम्मीने बघितलं एक, मम्मीने पण टेस्ट घेतला, खूप अतिशय सुंदर झालंय. त्याला छान रात्रभर त्याला मुरेल ना ते पाकात छान होतील. तर उद्या मी नॉर्मल त्याचा तुम्हाला फोटो दाखवेल जेव्हा आपली काही नेक्स्ट रेसिपी राहील तेव्हा दाखवून देईल वाटलं भरताना दाखवू. आणि सुंदर अशी रेसिपी. आता दिवाळी चालू होतीये, म्हणजे आता येणारच दिवाळी, तर तुमची पण धावपळ असेल, कोणाची शॉपिंग चालू असेल. तर आमची शॉपिंग तर बाकी अजून शॉपिंग नाही आहे आम्हाला यावर्षी करायची. आम्ही घरातला आवड चालू आहे. आता माझा बर्थडे झाला त्यावेळेस मला खूप साड्या आल्या, खूप महागाच्या साड्या आल्या. मला तर काही साड्या घ्यायच्याच नाहीये. आता मुलींचं आहे तर ते बघू मुली आल्यावर. तर तुम्हाला माहितीच आहे आम्ही बर्थडेला पण आता भरपूर मम्मीने आम्हाला तेव्हा ही शॉपिंग करून दिली होती. सगळ्यांचं थाटामाटात झालं. पण मग जेव्हा माझी काही मी शॉपिंग करेल किंवा काही घ्यायचं असेल तुम्हाला दाखवेलच. आणि तुम्ही सांगा काही तुमची शॉपिंग झाली, काय काय तयारी चालू आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला आवळ्याची कशी वाटली, आवळ्याचा मुरब्बा. तर कसं वाटलं नक्की सांगा. तर आमच्या व्हिडिओला लाईक करा,
शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.